एवढी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुता तया ठविका महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु कुंडलिका वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम
Ram
मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिहा जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडियाला जो का भक्त
प्राप्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेवा सद्गुरु बोधराज महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्रीराम कथा ही तुमच्या आमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी कथा आहे। श्रीराम कथा ही तुमच्या आमच्या जीवनातल्या प्रत्येकाच्या व्यथेचं उत्तर म्हणजे श्रीराम कथा आहे। श्रीराम कथा ही सुघट आहे। श्रीराम कथा ही गोड आहे। श्रीराम कथेच्या श्रवणानं दुःखाचं हरण आहे। श्रीराम कथेच्या श्रवणानं सुखाचं आगमन आहे। श्रीराम कथेच्या श्रवणानं आनंदी आनंद आहे। आणि त्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हा सर्व वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत वैकुंठ नायक भगवान पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याला प्रथमतम आज भगवान प्रभू रामचंद्राचं आगमन असल्यामुळे काय आहे, जेव्हा जेव्हा देवाचं अवतरण होत असतं तेव्हा तेव्हा निसर्ग हा आनंदी होत असतो। जेव्हा जेव्हा भगवान परमात्मा अवताराला येत असतो तेव्हा निसर्ग हा फुलून येत असतो आणि त्या निसर्गालाही वाटतं की बाबा आपण इथं धावून जावं, देवाचा उत्सव साजरा करावा। आणि त्या अनुषंगानं मला वाटतं खऱ्या अर्थानं वैकुंठवासी सावतूबाबा जांभळे महाराज यांची पुण्यस्थिती पुण्यस्मरण आपण साजरा करतोय। आणि हा रामकथेचं आयोजन आज आणि आज भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा मला वाटतं आज स्वर्गातल्या वरुण राजाला सुद्धा वाटलं असावं सोलापूर शहरात जावं आणि भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करावा। त्यामुळे कोणत्याही आनंदामध्ये असणारा निसर्गाचं आणि भगवान प्रभू रामचंद्राचं आगमन आपल्याला या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करायचं आहे। कालचा प्रथम दिवस आपण रामकथेनं सुरुवात केली
आणि भगवान शिवाचं पार्वतीचा विवाह सोहळा झाला आणि एके दिवशी कैलासामध्ये भगवान शिवजी परमात्मा, महादेवजी देवादिदेव आणि आमच्या पार्वती आई साहेब बसल्या होत्या आणि बोलता 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 आमच्या पार्वती आई साहेब आमच्या महादेवजींना म्हणू लागले, मालक मी मागच्या जन्मामध्ये सती होते आणि सती असताना तुम्ही रामप्रभूंच कथा सांगितली, परंतु त्यावेळी माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला. परिणामतः जगाच्या मालकाची, प्रभू रामचंद्राची, ब्रह्मतत्वाची परीक्षा मी घ्यायला गेले आणि त्यामुळे अनर्थ झाला. तुम्ही माझा त्याग केला. परिणामतः पुढे पश्चाताप होऊन मला माझ्या वडिलांच्याच यज्ञामध्ये, दक्षराजाच्या माझ्या वडिलांच्या यज्ञामध्ये स्वतःला भस्मसात करून घ्यावं लागलं आणि मग माझा पुनर्जन्म झाला. हिमालय मैना राणीच्या पोटी मी पार्वती म्हणून जन्माला आली आणि मग तुमच्या सोबत तप केलं आणि मग तुम्ही मला पती म्हणून प्राप्त झाला. मालक, आता मी तुमची पत्नी आहे. मला मागच्या जन्मातलं सगळं आठवतंय, मला स्मरण होतंय. माझी विनंती आहे, मागच्या जन्मामध्ये जे आपण सुरस असणारी, अवीट असणारी, गोड असणारी, जे तुमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये गुह्य करून असणारी श्री राम कथा आहे. मालक, प्रभू तेवढी कथा मला सांगावी. आणि मग भगवान शिवजीला आनंद होतोय, कारण शिवजीला सगळ्यात आनंद कशात असेल तर भगवान प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये आहे. दादा, रामनाम हे अशी ताकद आहे दादा, जे रामनामाचं स्मरण केलं की तुमच्या आमच्या जीवनातली सगळी पाप निघून जात असतात. जेव्हा आम्ही रामातला रा उच्चारतो ना, तेव्हा रा म्हटलं की तोंड उघडलं जातं आणि म म्हटलं की तोंड झाकलं जातं. राम म्हटलं, रामातलं की पोटातलं सगळं पाप बाहेर पडतं आणि मग म म्हटलं की बाहेरचा आत सुद्धा येऊ देत नाही. एवढी रामनामाची ही ताकद आहे. रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शिष्य नाही आणि रामासारखा शत्रू सुद्धा दुसरा कोणी नाही. दादा, रामासारखा देव नाही. रामाचं चरित्र हे आचरणीय आहे, वर्णनीय आहे आणि वंदनीय आहे. आचरणीय चरित्र आहे, उच्चारणीय चरित्र आहे. रामाचा उच्चारही करावा आणि रामाचा आचारही करावा. पण जरा भगवान कृष्णाकडे जर पुढच्या अवतारात गेलं तर उलट आहे. त्याचा फक्त उच्चार करावा, त्याचा आचार करायच्या भानगडीत पडू नये. दादा, कृष्ण परमात्म्याचा फक्त उच्चार असावा, पण आमच्या प्रभू रामदादाचा आचार इतका चांगला आहे की आज इतकी युग झाली तरी आचरण म्हटलं की पहिलं नाव येतं ते आमच्या भगवान प्रभू रामचंद्राचं. आणि जीवनामध्ये काय कमवावं दादा, तर आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे, तुमचं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. एका पाश्चिमात्य तत्ववेत्याचे गोड सूत्र आहे दादा. तो पाश्चिमात्य तत्ववेत्ता सुविचार सांगतो, if your wealth is lost then nothing is lost, if your health is lost then something is lost, but if your character is lost then everything is lost. तुम्ही तुमचं पैसा गमावला, तुम्ही काहीही गमावलं नाही, कारण पैसा तुम्ही परत मिळवू शकता. तुम्ही तुमचं आरोग्य गमावलं तर थोडंफार काहीतरी गमावल्यासारखं आहे, पण जर तुम्ही तुमचं आचरण गमावलं तर मग मात्र तुम्ही सगळंच गमावलं, त्याची भरती होऊ शकत नाही. भगवान प्रभू रामचंद्र वनवासात आहे, पंचकुटीच्या बाहेर आमच्या जगत जानकीला घेऊन बसलेले आहेत आणि बसल्या बसल्या सहज दोघांचं एकमेकांच्या पायाकडे लक्ष गेलं आणि सीतामाई म्हणू लागल्या मालकाकडे पाहून, प्रभू तुम्ही माझ्या पायाकडे पाहिलं का? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मी काय कलियुगातला नवरदेव आहे बाई बायकोच्या पायाकडे बघायला? नाही बघितलं. मालक बघा ना माझ्या पायाकडे. काय आहे तुझ्या पायाकडे? अहो बघा ना. आणि मग आमच्या प्रभू रामचंद्रांनी सीतामाईच्या पायाकडे काय म्हणायचे जानकी, मालक माझे पाय बघा, तुमचे पाय बघा. प्रभू म्हटले काय झालं माझ्या पायाला? बघा तुमच्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहे. प्रभूने बघितलं, सांगितलं, सीते
तुझे पाय सुंदर दिसत असले तर माझे पाय सुद्धा सुंदर आहे. सीता म्हणायची नाही प्रभू माझे पाय जानकी माझे पाय सुंदर आहे. दोघा नवरा बायकोची भांडणं लागली आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मी म्हणजे कंदमुळे खायला घेऊन आला होता. ह्या दोघा नवरा बायकोला सीतेनं पाहिलं, लक्ष्मी म्हणजे हात मारली, भैया लखन भैया भाऊजी इकडे या. भाऊजी म्हटले काय झालं बहिणी? इकडे या इकडे या. आज झालं काय बहिणी? पण आमच्या दोघा नवरा बायकोची भांडणं झाले. लक्ष्मी म्हणजे म्हटले मग नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्यानं पडायचं नसतं, तुमचं तुमचं मिटवून घ्या. सीतेने सांगितलं तसं नाही भाऊजी, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय? आमच्या दोघांचे पाय पहा. हो, लक्ष्मणजींनी पाय बघितले. काय बहिणी? सांगा भाऊजी आमच्या दोघांपेक्षा पाय कुणाचे सुंदर आहे? आता लक्ष्मणजीने कुणाची बाजू घ्यावी? वहिनीची घ्यावी का भावाची घ्यावी? लक्ष्मणजी हुशार महाराज, जो सगळा पृथ्वीचा डोलारा स्वतःच्या डोक्यावर सांभाळतो त्याचं डोकं काय रेकामुख खोकं असणार आहे काय? त्या लक्ष्मणजीने पाहिलं आणि उत्तर दिलं, वहिनी सीताबाईच्या पायाकडे पाहिलं, प्रभू रामचंद्राच्या पायाकडे पाहिलं आणि लक्ष्मणजी म्हणतात, वहिनी तुमचे पाय सुंदर आहेत, पण या पायाला सुंदरता या भगवान प्रभू रामचंद्राच्या पायामुळे प्राप्त झाली. भगवान प्रभू रामचंद्राचे पाय आचरणीय आहेत, म्हणून त्यांच्या आचरणीय असलेल्या पायांमुळे तुमच्या पायाला किंमत आहे, म्हणून तुमच्या पायाला सुंदरता प्राप्त आहे. म्हणून रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही. लोक कल्याणासाठी 11,000 वर्ष राज्य केलं, झाले रामराज्य काय होणे आभासी. रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, भाऊ नाही, मित्र नाही, शिष्य सुद्धा रामासारखा कोणी नाही, आणि रामासारखा शत्रू सुद्धा पुन्हा कधीच भेटणार नाही. कारण जे जे शत्रू म्हणून रामाशी लढले आणि ज्यांना ज्यांना रामानी मारलोय, वध केला, त्यांचा त्यांचा उद्धार करून टाकला. अशी ही भगवान प्रभू रामचंद्राची कथा पार्वती माता म्हणते. शिवजी एवढी सुंदर कथा तुम्ही मला सांगा ना. आणि मग भगवान महादेवजी आपल्या पार्वती मातेला, पार्वतीला स्वतःच्या मनामधले असणारे रामचरित्र मानस असणारी कथा गोड सांगायला लागली. दादा थोडं लक्ष द्या. आजची ही जी कथा आहे ना, आजचा हा जो महादेवजी आमच्या पार्वतीला जी कथा सांगतायत, आता जे दोघांचं बोलणं चालू आहे याला संवाद म्हणतात. कालचा जो सतीचा महादेवाचा होता त्याला वाद म्हणतात. वाद वेगळा असतो आणि संवाद वेगळा असतो. या संवादातून जगाचं कल्याण होतं. तो संवाद आमची पार्वती माता आणि महादेवजी करत आहे. संवादाला कारण असतं, वादाला कारण नसतं. ते विनाकारण घातलं जातं. वादाला कोणतंच कारण नसतं. एक सोलापूरची बाई मुंबईला निघाली, सिद्धेश्वर एक्सप्रेसनं चालली, रेल्वे स्टेशनवर पोहोचली. रेल्वेमध्ये तिकीट बुकिंग होता, आतमध्ये गेली, एका सीटवर जाऊन बसली. समोरच्या बाजूला एक बाई आपल्या लहान लेकराला घेऊन बसलेली. उन्हाळ्याचे दिवस आणि असं उकडायला लागलं, गरम व्हायला लागलं. काय करावं? तिनं आपल्या जवळची खिडकी होती ती खिडकी वर केली. खिडकीवर केली, जशी ट्रेन रेल्वे धावायला लागली, जोरात जोरात पळायला लागली, तसं वारं बाहेरचं जोरात आत यायला लागलं. आणि समोरच्या सीटवर बसलेली एक स्त्री, तिचं लहान लेकरू होतं आणि ते लहान लेकराला वारं लागायला लागलं. तिला काळजी वाटायला लागली आणि ती आपल्या समोरच्या बाईला म्हणू लागली, बाई माझं लेकरू लहान आहे का? या लेकराला वारं लागेल, खिडकी बंद कर. अगं तुझ्या लेकराला वारं लागेल पण मला उकडतंय, काय करू? अगं पण माझ्या लेकराचं बघ ना, लेकरू लहान. तुझं लेकरू लहान असेल पण मला उकडतंय. मी काय फुकट आले का? तिकीट काढून आले? ते म्हटले तू तिकीट काढून, मी काय तशी आले का? तुला वाटतं का मी तिकीट फुकट आले म्हणून? जी दोघांची भांडण चालू झाली. खिडकी एक खाली वळती, एक वर ढकलते. अर्धा तास वाद चालू झाला, अर्धा तास भांडण दोघीचं. आणि शेजारी बसलेले आपले इथले भजनी मंडळातले एक जण होत. काय करावं? त्यानं लगेच असणाऱ्या रेल्वेतल्या टीसीला बोलवलं. टीसी साहेब इकडे या, इकडे. काय झालं? काही नाही बघा, दोघीचं भांडण चालू आहे, वाद मिटवा. टीसी गेला, दोघीचं. काय झालं? मी काय फुकट येते का तिकीट काढले? आम्ही म्हटलो का? टीसी म्हटला काढ नाही की तिकीट.
मग खिडकीवर करायचा अधिकार नाही का मला? आहे ना. ते समोरचे म्हटले मी तर काय फुकट आले का? माझ्या लेकराला मार लागतोय, खाली करू दे खिडकी. त्या टीसी वाल्याने खिडकीकडे बघितलं आणि टीसी वाला म्हटला तू गेला काय बाय हो, खिडकी उघडली काय बंद केली काय? खिडकीला काचच नाही, कशाला भांडताय? विनाकारण घातला जातो त्याला वाद म्हणतात आणि जो कारणासाठी घातला जातो तो संवाद म्हणतात. आमच्या देवादी देव महादेवाचा आणि पार्वतीचा या रामकथेच्या माध्यमातून जो संवाद चाललाय, या संवादातून तुमच्या आमच्या सगळ्यांचं भलं होणार आहे. तुम्हाला आनंद प्राप्ती होणार आहे, दुःखाची निवृत्ती होणार आहे. असा रामप्रभूची कथा पार्वती माता विनंती करते, महादेवजी आम्हाला कथा सांगा. मग तुलसीदासजी म्हणतात मी आजपर्यंत काल पूर्ण दिवस महादेवांची कथा सांगितली आणि आज रामकथेला सुरुवात करतोय. तुम्ही म्हणत असाल रामकथा मग शिवजीचं चरित्र का सांगितलं? तुलसीदासजी म्हणतात मी बघत होतो रामकथा ऐकण्यासाठी श्रोत्यांची ऐकण्याची तयारी आहे का नाही पाहत होतो. श्रवण करणं ते कसं करावं, श्रवण ही भक्तीची पहिली पायरी आहे आणि तुम्ही त्या कसोटीवर उतरता का नाही तुलसीदास महाराज पाहत होतो. आणि ते पाहण्यासाठी मी शिवजीची आणि पार्वतीची कथा तुम्हाला सांगितली. श्रवण आम्हाला करता आलं पाहिजे, अत्यंत श्रवण सुंदरतेनं झालं पाहिजे. भक्तीची पहिली पायरी म्हणजे श्रवण आहे. ज्या नवविधा भक्ती सांगितल्या गेल्या त्या नवविधा भक्तीतली पहिली पायरी म्हणजे श्रवण आहे महाराज. आणि ते श्रवण ज्याला जपलं तो खऱ्या अर्थाचा सुखी होत असतो. आणि आमचे तुलसीदासजी म्हणतात मी पाहिलं की तुम्ही ऐकण्यास तयार आहेत का, आणि मला आता खात्री पटली. तुम्ही शिवजीची कथा ऐकली, हराची कथा ऐकली म्हणजे तुम्ही हरी ऐकू शकता याची खात्री पटली. नवे नवे तुलसीदासजी म्हणतात अरे हरी आणि हर वेगळा नाहीयेच. आम्हाला वाटतंय हरी वेगळा हर वेगळा, महादेव वेगळा विष्णू वेगळा, पण असं नाही बाबा म्हटले दोघे सारखंच आहे. उलट लग्न झाल्यावर बायकोला जर न्यायचं असेल तर विष्णूच्या देवळात मंदिरात नेऊ नका, न्यायचं तर महादेवाकडे न्या. कशासाठी न्या? जर विष्णूच्या मंदिरात गेला तर विष्णू एकटा नाही बाबा, सोबत लक्ष्मीला घेऊन उभा आहे. ती लक्ष्मी गळ्यामध्ये अलंकार सोनं नाणं घातलेली आहे. जर महाविष्णूच्या मंदिरात गेला तर बायको म्हणण्याची शक्यता आहे मला जे देवाच्या बायकोच्या गळ्यात दिसतं तसं मला घ्या. पण महादेवाच्या मंदिरात गेल्यावर म्हणणार नाही ह्या बाबाच्या गळ्यात आहे तसलं मला घ्या. आणि असा महादेवजी पहिला खरा वारकरी कोण असेल तर महादेव आहे आमचा. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि पहिला वैष्णव कोण असेल तर आमचा शिरोमणी महादेव आहे महाराज. नवे नवे भजन जर कुणी केलं असेल, भजनाची सुरुवात आता रामकथेला सुंदर सुरुवात केली. आमचे विलास काका कोकिटकर असतील, आमचे पांडुरंग महाराज असतील, राम महाराज असतील, सुंदर पंचपदीने सुरुवात केली. पण खऱ्या भजनाची सुरुवात कुणी केली? भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. राम तुझे सदा सेव, राम तुझे सदा शिव, भजन करी महादेव,
जय करी महादेव. खऱ्या अर्थानं भजनाची सुरुवात आमच्या महादेवजी देवादी देव महादेवांनी केली. आणि असा असणारा पहिला वारकरी, पहिली दिंडी भजन केलं महादेवानं आणि पहिली दिंडी सुद्धा महादेवानीच काढली. आणि मग आमच्या दिंड्या निघाल्या. पहिली दिंडी महादेवाची, पहिली पंढरपूरची वारी कोणी केली तर आमच्या शिवजींनी केली. प्रत्येक वारीला पंढरपूरला जायचे आणि एके दिवशी वारीला आमचे शिवजी निघाले आणि गणपती बाप्पानं पाहिलं आणि गणपती बाप्पा म्हणाले, पप्पा कहा? पंढरपुर जा रहा हूं बेटा. किसलिए? अरे हमने हमारे विठोबा की वारी है, मुझे भी आना है पंढरपूर देखना. पप्पा म्हटले, वेड्या त्या पंढरपुरात वारी काय गंमत आहे म्हटले, गर्दी असते. मग तुम्ही बाबा कशाला झालाय? तुम्ही घेऊन चला, मला सांभाळा. कर्तव्याची जाणीव करून द्यायला लागली लेकरं. हे आता नाही चालू झालं. बापाला विचारायला तुम्ही काय करता? गणपतीनं विचारलं, तुम्हाला नाही का जमत? आणि महादेवजींनी सांगितलं, नाही बाप्पा गणेशा, अरे तिथं गर्दी असते म्हणून नको म्हणतो. तेवढ्यात आमच्या पार्वती मातेनं ऐकलं. पार्वती माता म्हटली, कधी नाही ती लेकरू हट्ट करायला लागले, कुठं दुसरं काही मागतं का? पंढरपूरला यायचं म्हणतं पंढरपूरला, तिथं तुम्ही नको म्हणता. देवाकडे यायचं म्हणतं तर नको म्हणता. काही करायला नको, नुसतं भजन करा, स्मशानात बसा तुम्ही. जेव्हा पार्वती बोलायला लागल्यावर महादेवजी म्हटले, हे बघ पार्वती, इतकं ओरडू नको. मी जाईन वारीला, पण वारीला गेलो मी जर अभंग म्हणायला लागलो, पाऊल खेळायला लागलो तर मी त्याच्यात तल्लीन झाल्यावर आपल्या गणपती बाप्पाकडे कुणी बघायचं? मग एक काम कर पार्वती. काय करू मालक? काम कर, तूही चल माझ्या सोबत पंढरपूरला. आणि मग आमची पार्वती माता, गणेशजी आणि महादेवजी पंढरपूरला निघायला लागले. पण महादेवजीने विचार केला की आता पंढरपूरला जायचं असेल काय करायचं?